नमस्कार. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झालाय. सर्दी, खोकला, शिंका या सगळ्यांनी अनेक लोक बेजार झालेत. तर अशा वेळी काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे भारतीय पारंपरिक ज्ञान आहे आणि आयुर्वेद शास्त्र आहे, या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आयुर्वेदीय औषधांचा आपण उपयोग घरच्या घरी कसा करायचा हे पाहूया. आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यातला काढा. या 2 लवंग, 2 मिरे, दालचिनीचा छोटा तुकडा अर्धा इंच, आल्याचा तुकडा अर्धा इंच, तुळशीची 8 ते 10 पानं, गवती चहा एक बारीक बारीक तुकडे केलेला गवती चहा 1 चमचाभर, 4 पारिजातकाची पानं. ही सगळं झालं आपलं साहित्य. हे सगळं साहित्य एकत्र करून याचा काढा करायचा आहे. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा आलं ठेचून घ्या, लवंग, मिरे, दालचिनी हे ओबडधोबड ठेचून घ्या. पारिजातकाची पानं, तुळशीची पानं आणि गवती चहाची पानं हे सगळं एकत्र करा. 4 कप पाणी घ्या. यामध्ये ही सर्व औषधी द्रव्य घाला आणि हा काढा उकळायला ठेवा. 4 कप पाण्याचा आपण 1 कप काढा करायचा आहे. या काढ्यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा चवीप्रमाणे साखर किंवा गूळ घातली तरी चालेल. काहीही नको असेल यापैकी तरी सुद्धा तसाच काढा सुद्धा खूप छान लागतो चवीला. हा काढा चहासारखा गरम गरम घ्या. काढा घेऊन झाल्यानंतर डोक्यावर पांघरून घेऊन शांत झोपून राहा. सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशा सर्व तक्रारींसाठी या काढ्याचा खूप छान उपयोग होतो. फक्त ज्या वेळेला या तक्रारी सुरू होतात आणि आपण हा काढा घेतो त्यावेळी 24 तास शांतपणे झोपून राहा. ही विश्रांती पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला बरं वाटणार आहे. ताप जर जास्त असेल तर यामध्ये 1 इंच गुळवेलीचा तुकडा तोही ठेचून घालावा आणि हा काढा अतिशय गुणकारी आहे. आपल्या सर्व तक्रारी दूर करणारा आहे. काही वेळेला तापानंतर सांधेदुखी सुरू होते. या सांधेदुखीसाठी सुद्धा हा काढा उपयोगी पडतो. सांधेदुखी वाढत नाही आणि लवकर आटोक्यात येते. तर मग हा काढा अवश्य घेऊन पहा. काढ्याचे परिणाम काय दिसत आहेत हेही आम्हाला कळवा. धन्यवाद.